सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज मी आलो आहे माझ्या गावी टोकार्डे। तर उद्या बाबासाहेबांचा 97वा महाड क्रांती दिन आहे। चौदार सत्याग्रहाला 97 वर्ष पूर्ण होतात। तर उद्या मी चाललो आहे महाड या ठिकाणी, त्यामुळे आज गावी आलो आहे आणि खूप दिवसांनी आलो आहे गावी, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं, एकदम फ्रेश। आता गाडी वगैरे धुतो उद्यासाठी आणि बघूया। मॉर्निंग सर्वांना। छान सगळं झाली आहे आणि आजचा तो दिवस आला 20 मार्च। या दिवशी बाबासाहेबांनी क्रांती घडवून आणली। सर्वांना महाड क्रांती दिनाच्या, चौदार क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आता उठून फ्रेश होऊन निघणार आणि मम्मीला सोडणार, जिथून भारतीय बौद्ध महासभेच्या काही गाड्या जाणार आहेत, तिला गाडीत बसवणार, रिटर्न येणार, आंघोळ करून फ्रेश होणार आणि मग तिकडे जाणार। आजचा दिवस पूर्ण तिकडे शूट करणार, काय कसं होतं काय नाही सगळं शूट करून तुम्हाला दाखवणार। त्यामुळे आता पटकन निघूया, तुम्हाला दाखवतो पुढे। महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार माजी खासदार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, बहुजन पंचायत समितीचे सन्माननीय सभापती आनंदराज आंबेडकर, या आंबेडकर घराण्याच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यात सविनय जय भीम। आताच मम्मीला सोडून आलो तळ्यामध्ये, तिथून भारतीय बौद्ध महासभेच्या गाडीजवळ। नाव आय एम गेटिंग रेडी फॉर आवर व्लॉग। जस्ट रेडी झालो मी आणि आता निघतो। आधीच उशीर झालाय, निघतो इथून। सुजाला आलाय, त्याला गाडीवर घेऊन फास्ट। चलो रेडी, चलो मी चालवतो गाडी। आजा। जस्ट रीच ॲट मानगाव। खूप ट्रॅफिक आहे, खूप ट्रॅफिक।
आता इथून महाडला आम्हाला जायला किती तास लागेल तुझ्या लिफ्टात? पाऊस तासामध्ये आम्ही इथं महाडला पोहोचलो. आता तिथून पण थोडासा लांब आहे ना. तिथून पार्किंगसाठी आधी आम्हाला शोधावी लागेल जागा गाडी. त्या पार्किंगपासून जागा गाडी पार्क केली की डायरेक्ट चौदार तळ्यावर. आणि जर थोडासा वेळ मिळाला तर आपण मनुस्मृती दहन त्या स्थळावरती पण जाऊ येऊ. आणि जर त्याच्यातून अजून थोडा वेळ मिळाला तर गांधारपाले लेणीमध्ये आम्ही दोघं पहिले गेलो पुन्हा जाऊ. जसं आम्ही महाडमध्ये पोचलो आहे पण गर्दी खूप आहे. ऑसम गर्दी. आमची गाडी पण पुढं जायला चान्स नाही. इकडून बघितला इकडून पण आहे. पुढून टाक ना. पुढून टाकता हां इथून पण लॉक आहे. खूप गर्दी आहे. पाठून पण लॉक आहे पुढून पण लॉक आहे. पूर्ण जागा तुझा झेंडा आल्याने खाली आला. आम्ही आता आलो आहे गांधारपाले लेणीला. आज चौदार तळ्याला 20 मार्चला क्रांती दिनाला तर सगळेच आली आहेत. पण इकडे आज एवढी गर्दी आहे की लेणीसाठी पण लेणी पर्यटक पण इकडे खूप आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली इथून एवढं काय दिसणार नाही पण समता सैनिक दल आणि जे सुद्धा 20 मार्चला बाबासाहेबांना अभिवादन करायला जी लोकं आलेली आहेत ती या गांधारपाले लेणीला नक्की भेट देतात. इथे बाबासाहेबांनी स्वतः गांधारपाले लेणीला भेट दिलेली आहे आणि या लेणीचं ऐतिहासिक महत्त्व खूप आहे. इथे ही जी लेणी आहे ही गांधारपाले लेणी ही व्यापारासाठी खूप आधी वापरली जायची आणि इथे गांधारपाले पाले बौद्ध लेणी म्हणून हिला ओळखले जातात. आणि इथं इंग्लिशमध्ये आपण याला बोधिसत्व केव्ज ॲट पाले असं संबोधित करतो. जर वेळ मिळाला तर नक्कीच आपण लेणीला भेट देऊया. पण सध्या तरी आपण चौदार तळ्याकडे जाऊया आणि तिकडून मग येताना जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला या लेणीचं महत्त्व थोडक्यात स्पष्ट समजून सांगतो. आता जस्ट आम्ही महाडमध्ये पोहोचलो आहे. आता सध्या पार्किंगसाठी आम्ही जागा शोधतो आहे. सध्या यावर्षी गर्दी पण खूप आहे आणि बघूया आता किती गर्दी आहे काय नाही. यावर्षी 97 वर्ष आहे महाड क्रांती दिनाचं. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुला 6 डिसेंबरचं वगैरे सगळं काय असतं ते किती गर्दी असते किती लोकं येतात. आणि आज तर चक्क 97वा क्रांती दिन महाडचा चौदार तळ्याचा आहे. बाबासाहेबांचे एवढे अनंत उपकार आपल्यावरती आहेत की लोक एवढ्या लांबून लांबून गाड्या करून आणि एवढ्या महाडपर्यंत येऊन पोहोचून बाबासाहेबांना अभिवादन करतात. आणि आम्हाला आनंद होतो आज की आम्हीसुद्धा त्याचा एक भाग बनतो आहे. आणि बघूया आता बाबासाहेबांच्या क्रांती दिनाची तिथे चौदार तळ्याच्या इथे किती गर्दी आहे काय आहे. एकदा पार्किंगची सुविधा मिळाली की आपण डायरेक्ट चौदार तळ्यावरती भेटूया. निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराज चौक. जस्ट आम्ही पोहोचलो आहे महाड चौदार तळ्याला. ॲक्च्युली आम्ही या दुसऱ्या वेने आलो. खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे. पार्किंगसाठी तर अरे इथं लावायला लागेल आपल्याला. इथे लावतोच. हा जो संग्राम तुम्ही बघू शकता 97 वर्ष. 97 वर्षानंतर सुद्धा एवढे लोक इकडे येतात. गाडी
आज पोहोचलो आता आम्ही सौदार तळ्यावरती. पाणी आता जाऊया, आता पुढे जाऊन आतमध्ये बघूया. थोडं एकदम काळा झाला पूर्ण, एकदम गावाला एवढं ऊन आहे, एवढं ऊन आहे. पण मी वर आहे सुजलपेक्षा. पाणी घेतोस ना? जाऊया. हा मेन प्रवेशद्वार आहे. काय हवं तुला पुस्तकं वगैरे काही घ्यायची आहेत? वरतूनच बघूया. सगळे पुस्तकं आहेत माझ्याकडे. हाच तो ऐतिहासिक स्थळ जिथून याच पायऱ्यांवरून बाबासाहेबांनी पाणी प्राशन केले. फोटो पण काढतात सुजल, काढूया फोटो. जे लोक पाणी पितात याच पायऱ्यांवरून बाबासाहेबांनी 1927ला अस्पृश्यांना घेऊन बाबासाहेबांनी महाडचे सौदार तळ्याचं हे केलं होतं, सत्याग्रह केला होता. आणि आजच बाबासाहेबांना वंदन करायला एवढी लोक आलेली आहेत. 97 वर्षे आपण बघू शकतो. याच पायऱ्यांवर बाबासाहेबांनी पाणी प्राशन केलं होतं. याच त्या पायऱ्या. तिकडे बाबासाहेबांचा पुतळा, तिकडे पण आपण जाऊया. पण खूप ऐतिहासिक दृश्य आपण इथं पाहायला मिळतो. इथे बाबासाहेब आंबेडकरांचं एक सार्वजनिक स्मारक आहे, जिथून आपण बाबासाहेबांना वंदन करतो. मी दुसऱ्यांदा इथे आलेलो आहे आणि आजच्या दिवसाचं महत्त्व तर तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे it was very awesome, superb. मला सावित्री मला रमाई मला जिजाऊ सावित्री रमाई माता सोनावले
नंबर 1 सॉक्स पण काढूया. सॉक्स पांढरे आहेत ना. माझं ब्लॅक काढायचं म्हणजे ते व्हाईट सॉक्स खराब होणार. आता येत आहेत असं नाही काय नाही. तुझे ब्लॅक आहे, तुला काय नाही. शूज फक्त व्यवस्थित ठेव. बुटं पहिली जिथं कुटण्याचे नाही इथं ठेव. म्हणजे चॉकलेट आपले. जाऊया आता. पाठीच उभं राहायला गेल. बापरे पाय भासत. आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. खूप गर्दी आहे. कसं वाटतं सुजल? माझा गॉगल दे. माझा गॉगल लावलाय. खूप गर्दी आहे, खूप गर्दी.
बाबासाहेबांच्या धार्मिक स्थळ आणि कोणत्याही क्रांतिकारी स्थळांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला अंधश्रद्धेचं सामान इथे कुठे मिळत नाही. इथे तुम्हाला पुस्तके, वेगवेगळ्या प्रकारचे जे काय असतील शाल्स मिळतात, तुम्हाला झेंडे मिळतात. हे एक खासियत आहे की तुम्ही प्रत्येक कोणत्याही ठिकाणावरती जाल तर बाबासाहेबांच्या अशाच गोष्टी तुम्हाला मिळतील. पुलाव घेतला आता. खूप भूक लागली होती म्हणजे तर गर्दी पण नाही, खूप आहे. मग थोडा खाऊन पुढे निघूया. कशी आहे पुलाव? कसा आहे? एकदम मस्त, बढिया. मम्मी आपल्याला पण घे ना. हे कुणाला घेतले? ही एक घेतले ना, ऑलरेडी घेतलेली आहेस नाही. मग बस झाली मग एक बस हो गया एक बस हो गया. दुपारचे 4:30 वाजलेत आणि आम्ही लोक आता खूप फिरून आलो. खूप आता थोडंसं जेवलो आम्ही, थोडासा पुलाव खाल्ला आणि आता जी आमची भारतीय बौद्ध महासभेची गाडी होती तिथे लोकांना आमच्या भेटलो. त्या लोकांना भेटून आता इथून जर वेळ मिळाला, जर लवकर आम्ही निघालो तर गांधारपाले लेणीला पण आम्ही भेट देणार आहोत. जर तिथे थोडासा वेळ मिळाला तर गांधारपाले लेणीचं पण महत्त्व काय आहे, तिथला इतिहास काय आहे, थोडासा माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो. पण आज इथे खूप बरं वाटलं. आज मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम आलो इकडे आणि 20 मार्चला मी पहिल्यांदा आलो आहे. पण चौदार तळ्यावरती मी याच्या आधीसुद्धा 2 वेळा येऊन गेलेलो आहे. पण आजच्या दिवसाचं महत्त्व इथे आल्याशिवाय कळत नाही आणि खूप लोक आलेत, खूप लोक वस्तीला आलेली आहेत. खूप दुरून वरून बारामती, पुणे, सातारा, सांगली इकडूनसुद्धा लोक आलेली आहेत. मी भेटलो त्यांना, खूप बरं वाटलं. खूप कॅम्प लागले इथे, खूप आपल्या तळा साईडचे कॅम्प लागले. पुन्हा रायगड, पुन्हा सांगली, इकडचा सांगलीचा सुद्धा कॅम्प होता. महाडचे तर कॅम्प आहेत, नगर परिषदेने खूप चांगली सोय केलेली आहे आणि खूप 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 मजा आली. खूप बघायला मिळालं आणि आता निघतो आहे. आम्ही आता निघालो इथून महाडमधून. आता गांधारपाल्याला जाऊया. थोडासा वेळ पण आहे, 4:30 वाजले जात. तशी गांधारपाल्याला भेट देऊया आणि तिकडून घरी भेटू डायरेक्ट गांधारपाल्या. आता आम्ही पाले लेणी. फंटा कैसा रहता है? आपण पावसामध्ये आलो त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आता. पावसामध्ये एवढी नव्हती, पण आता कसं चौदार तळ्याचं आहे ना त्याच्यामुळे जास्त गर्दी. हे गांधारपाले बौद्ध स्तूप. या दमलो यार. व्ह्यू बघ, व्ह्यू लय भारी. पाण्याच्या बॉटल्स जेवढ्या आपण आणतो तेवढंच कचरा पूर्ण खाली नेण्याची पण जबाबदारी आपलीच आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड येथे पूर्वी प्राचीन बंदर होते, जे सातवाहनांच्या काळात अंतर्गत व्यापारासाठी प्रसिद्ध होते. लहान जहाजे व शेड्यांच्या होड्या येथून व्यापारासाठी प्रवास करीत असत. सागरी मार्गे बाणकोट खाडीतून महाडपर्यंत सावित्री नदी मार्गे व्यापारी येथे पोहोचत असत. महाडची पहिली नोंद इसवी सन पूर्व 225 मध्ये कोकण किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर व व्यापारी म्हणून केंद्र ओळखली गेली. प्राचीन इतिहासकार टॉलेमी व पेरिप्लस यांनी महाडचे बालीपट्टण पालेपटमई असा उल्लेख केला आहे. या ठिकाणी मोठी बाजारपेठ होती, त्याला महाहाट म्हटले जात असे. पुढे याचा अपभ्रंश होऊन महाट म्हणून महाड असे नाव प्रचलित झाले असे तज्ज्ञांचे मत आहे. 12व्या शतकात देवगिरीच्या यादवांचा अंमल महाड शहरावर होता. यादवशाहीच्या अंतापासून शिवकाळापर्यंत महाडचे महत्त्व वाढल्याचे दिसून येते. मुंबई गोवा महामार्गावरून जाताना महाडच्या आधी साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर डावीकडे असलेल्या डोंगरात असलेली लेणी म्हणजे गांधारपाली लेणी होय. ही लेणी पूर्वाभिमुखी असून हीनयान व महायान पंथात लेणी म्हणून ओळखली जाते. पायथ्यापासून साधारणपणे 50 ते 60 मीटर उंचीवर असून लेणी वर जाण्यास 20-25 मिनिटं लागतात. या लेणी समूहात एकूण 28 लेणी, 3 स्तूप आणि 19 विहार आहेत. ही लेणी 3 थरांमध्ये कोरलेली असून दुरून हा लेणी समूह 3 मजली इमारतीसारखा दिसतो. येथे लेण्यांबरोबर अनेक पाण्याची टाकीही कोरलेली आहेत. जवळपास चांभारगड, सावित्री नदी, महाडचे ऐतिहासिक चौदार तळे व गरम पाण्याचे कुंड देखील आहेत. ही लेणी आमची पावसाळ्यामध्ये आम्ही दोघं जेव्हा आलेलो तेव्हा ही लेणी आमची फक्त म्हणजे हे जे चैत्यगृह आहे आमचं बघायचं राहिलं होतं. अजून वरचे 2-3 चैत्यगृह आहेत ते बघायचे राहिले होते. ॲक्च्युली मोस्ट ऑफ सेमच आहे, फक्त चैत्यगृह आहे ते कोणतंही कोरीव काम मला दिसत नाही. आणि अजून वरची आहे, वरच्या 3 ते 4 अजून ज्या चैत्यगृह होते त्या लेण्या होत्या त्या आमच्या बघायच्या राहिल्या होत्या. बाकी आम्ही ऑलमोस्ट पावसाळ्यामध्ये दोघेजण येऊन बघून गेलेलो होतो लेणी. तरी पण वरच्या ज्या राहिल्या आहेत त्या आपण पाहूया. या लेणी 3 धम्मलिपीतील शिलालेख असून कंभोज वंशातील विष्णुपुलित राजाने इसवी सन पूर्व 150 ते 200 वर्षापूर्वी कोरलेली असून पुलित नावावरूनच पुढे पाले झाले असावे असे तज्ज्ञांचे मत आहे. महाडचा सत्याग्रह संपल्यानंतर दिनांक 18/12/1927 रोजी सकाळी 10 वाजता बाबासाहेब आपल्या सहकारी व पाहुणे मित्रमंडळीसह ही लेणी पाहावयास गेले होते. बौद्ध भिक्खूंची लेण्यात असलेली आसने व प्राचीन बौद्ध संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा पाहून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना उपदेश दिला की लेण्यातील कोरलेल्या आसनावर कोणत्याही प्राचीन बौद्ध भिक्खू बसलेले असतील त्यासाठी त्यांच्या आदरार्थ आपण त्यावर बसू नये अशी बाबासाहेबांनी त्यावेळी विनंती केली होती. ही लेणी आहे ही सगळ्यात उंचावरची, इथे बुद्धांची मूर्ती आहे. ही लेणी आमची बघायची राहिली होती पावसाळ्यामध्ये मेन. त्यामध्ये बुद्धांची मूर्ती आहे. मूर्ती म्हणजे बुद्धांचं कोरीव काम आहे, बुद्धांची मूर्ती. फक्त ही लेणी राहिली होती आमची पावसाळ्यामध्ये आम्ही जेव्हा बघायला आलेलो तेव्हा. एक लेणीमुळे आमची पूर्ण लेणी बघायची ही इच्छा होती, त्याच्यामुळे आम्ही आज इकडे आलो. सुपब आहे ही सगळ्यात महत्त्वाची लेणी. गांधारपाली लेण्यातील लेणी क्रमांक 1 मधील तथागतांची सिंहासनावर आसनस्थ मूर्ती, त्याच्या खाली मध्यभागी असलेले धम्मचक्र व दोन्ही बाजूला असलेली 2 हरिणे ही प्रज्ञा व करुणा यांची ही प्रतीके असून बाबासाहेबांनी हेच धम्मचक्र व हरिणे त्यांनी आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयासाठी बौद्ध चिन्ह म्हणून निवड केली होती. इतिहास संशोधक, पर्यटक व अभ्यासकांना पर्वणी असणारी ही लेणी अनेक गैरसोयीने वेढलेली असून या प्राचीन लेणीचे संवर्धन झाल्यास हा परिसर विकसित होऊ शकतो. या लेण्यांवर कोणत्याही प्रकारची वीज सुविधा, पिण्यायोग्य पाण्याची सुविधा तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांना नेहमीच गैरसोयीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात जमलेले शेवाळे व उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यामुळे या लेण्या धोक्यात येत आहेत. रायगड संवर्धनांतर्गत
रायगड व परिसरातील इतर गावांचा विकास तसेच मुंबई गोवा महामार्गाचे सपदरीकरण होत असताना या लेण्यांचाही विकास व्हावा अशी लेणी संवर्धकांची नेहमीच मागणी राहिली आहे. या लेण्यांवर जाण्यास मार्ग एकदम सहज सुलभ असा असूनही प्राचीन लेण्यांचा पहिल्यांदा आनंद आपण आपल्या कायम स्मरणात राहील व वारंवार या लेणीवर येण्यास आपली पावले नक्की वळतील. तसेच पावसाळ्यात हिरविशाल पांघरलेल्या या परिसराचा अनुभव एकदा तरी घ्यावा. आजूबाजूच्या डोंगर रांगा दाट धोक्यात लेपटलेल्या असतात, सर्वत्र हिरवाई असते. अशा वातावरणात या लेणीच्या परिसरातील हा प्राचीन ठेवा अनुभवण्यासाठी थोडा जास्त वेळ काढली असती एक अविस्मरणीय आनंद यात्रा ठरेल. अनेकदा लोक आपल्याला सांगत असतात की गांधारपाले लेणी व इतर लेण्या या पांडवांनी निर्माण केलेल्या आहेत. मुळात महाराष्ट्रातील इतर लेण्या व ज्या मुख्य लेण्या आहेत त्या सातवाहन काळातल्या राजांनी व सम्राट अशोकाच्या काळामध्ये निर्माण केलेल्या गेलेल्या आहेत. तर आपण सुद्धा अशा गांधारपाले लेण्या व महाराष्ट्रातील इतर लेण्यांचा अभ्यास करावा आणि आपण आपल्या महाराष्ट्राच्या अशा प्राचीन इतिहासास भेट द्यावी अशी विनंती. पर्यटकांनी महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणत्याही लेण्या, किल्ले व स्मारक आपण अनुभवत घेत असताना तिथे जाताना आपल्याकडे असलेला कचरा, आपल्याकडे असलेले प्लास्टिक किंवा इतर कागदी वस्तू किल्ल्यावर किंवा लेणीवर घेऊन जाण्यासोबत ते पुन्हा खाली उतरवण्याची जबाबदारी आपली आहे हे लक्षात घेणे. लेण्या व किल्ले संवर्धन करत असताना कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन व कोणत्याही प्रकारची कोरीव नावं आपण न लिहिता आपल्या लेण्यांचे संवर्धन व त्याचे इतिहास जपण्याची जबाबदारी आपल्यावरती घ्यावी अशी पर्यटकांना मी या व्हिडिओमार्फत विनंती करतो. आणि आपण सर्वांनी आपल्या महाराष्ट्राच्या या पर्यटनाचा एक भाग व्हावा. कृपया आपल्याला गांधारपाले लेणीची ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व आपले मत व्यक्त करा. धन्यवाद. आमचा दिवस आता संपलेला आहे आणि आम्ही गांधारपाले लेणी पण फिरलो, खूप मजा आली. तर डायरेक्ट घरी. त्यामुळे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नाही त्याचं नक्की पेटपूजा तर करू, काहीतरी करू. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.